काल दिल्लीमध्ये संसदेबाहेर मोठा गदारोळ झालेला होता आणि राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। या संपूर्ण घटनेसंदर्भात रोहित पवार यांनी भाष्य केलंय। तुर्तास वळत पुढच्या बातमीकडे। पुण्यातनं ही महत्त्वाची बातमी समोर येतेय। पुण्यामध्ये संजय राठोड यांच्या विरोधात बॅनरबाजी झाल्याचं पाहायला मिळतंय। या बॅनरवर राठोड यांच्या चेहऱ्यावर फुली मारण्यात आलेली आहे। राठोडचा डाग शिंदेंच्या कपाळी असा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळतोय। महिलेच्या हत्येचा आरोप असणारे आमदार मंत्रीपदी दरम्यान हे बॅनर नेमके कुणी लावले याबाबतची स्पष्टता झालेली नाही। प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रेवती, हे बॅनर नेमके कुणी लावले याची काही माहिती समोर आलेली आहे का? पोलिसांकडून काही कारवाई केली जाते का? नक्कीच तुझ्या आपण बघतो की या दृश्यांमधून बॅनरबाजी केलेली आहे पुणे शहरामध्ये। या आधी देखील सुद्धा ज्या निवडून आलेल्या आमदारांना मंत्रीपद देण्यात आलेले होते त्यांना आमदार करू नये, ते भ्रष्टाचारी आहेत असं देखील एक आंदोलन पुकारण्यात आलं होतं। आणि तसंच आज पुन्हा एकदा बॅनरबाजी पुणे शहरात आपल्याला पाहायला मिळते। संजय राठोड यांच्या विरोधात अशा प्रकारचं बॅनर आपल्याला पुणे शहरात पाहायला मिळतंय। राठोडचा डाग शिंदेंच्या कपाळी असा प्रकारचा मजकूर लिहून कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या चेहऱ्यावरती फुली देखील मारण्यात आलेली आहे आणि निषेध बॅनरबाजी ही आपल्याला पुणे शहरात पाहायला मिळते। असा देखील आरोप केला जातोय की एकीकडे स्त्रियांसाठी लाडकी बहीण योजना आणण्यात येते, परंतु दुसरीकडे निष्पाप महिलेचा हत्या केलेल्याचा आरोप असणाऱ्या आमदारास कॅबिनेट मंत्रीपद दिलं आणि कॅबिनेट मंत्रीपद दिलं तर त्याचा डाग आता एकनाथ शिंदे यांच्या कपाळी असा मजकूर देखील लिहिण्यात आलेला आहे। खरं तर अजूनही हे अस्पष्ट आहे की नक्की कोणी हे बॅनर लावलेले आहेत आणि पोलिसांनी अद्यापही कुठली कारवाई केलेली नाहीये त्यावर। निश्चित, त्यामुळे पोस्टरवर या बॅनरवर आक्षेपार्ह असा हा मजकूर पाहायला मिळतोय आणि या संदर्भात पोलीस काय कारवाई करतात का हे पाहावं लागेल। रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।